नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बाहेर असा मस्त पाऊस चालू आणि आपण बनवणार आहोत मूग डाळीची कुरकुरीत भजी। तर त्यासाठी आपण 1 वाटी मूग डाळ घेणार आहोत आणि हिला बाउलमध्ये टाकून आपण 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहोत। ही भजी बेसन पिठाच्या भजीपेक्षाही ही डाळीची भजी एकदम कुरकुरीत होतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आपलं आता धुवून झालेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून ठेवून देऊया 2 ते 3 तासासाठी। हे बघा आपली डाळ भिजलेली आहे। आता आपण कांदा कट करून घेऊया बारीक असा। आपला कांदाही झाला कट करून। आता 4 ते 5 मिरची, थोडासा लसूण आणि थोडंसं मीठ टाका आणि याला जाडसर याची पेस्ट बनवा। याला आपण कुटून घेऊया। जाडसर पेस्ट ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे। मस्त असं कुटलेलं आहे। आता या डाळला आपण मिक्सरमधून जाडसर असं वाटण याचं काढून घेऊया। याचं वाटण हे जाडसरच काढायचं आहे, म्हणजे भजी ही आपली कुरकुरीत होतात। पूर्ण यामध्ये आपण डाळ ही अर्धी टाकून घेऊया। 2 वेळा आपण काढणार आहोत। आता याचं झाकण लावून आपण काढून घेऊया। आपली वाटून झालेली आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला एवढी जाडसर पाहिजे आहे। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपल्याला बाकीची डाळ ही राहिलेली याच प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहे। जाडसर वाटण याचं बनवायचं आहे। आपलं दुसरं भांडे आपण काढलेलं आहे। आता यामध्ये हे पूर्णपणे टाकून घेऊया। यामध्ये हळदी पावडर आणि हा ठेचा बनवलेला टाकूया। चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि हा चिरलेला बारीक कट करून घेतलेला कांदा टाकूया आणि 4 ते 5 कढीपत्ता टाकूया आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर ही भरपूर टाका, म्हणजे अजूनच भजीला चव येईल। याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपलं हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये आपण तेल टाकूया आणि याला 5 मिनिटभर मीडियम गॅसवर तापत ठेवूया। आपलं तेल तापलेलं आहे। आता यामध्ये छोटी छोटी अशी भजी टाकूया। तुम्हाला ज्या प्रकारे येतात तशी तुम्ही भजी काढू शकता। आता भजी आपली ही टाकून झालेली आहे। याला आपण 2 ते 3 मिनिटभर असंच तळून घेऊया। आता याला आपण पलटी करून घेऊया, म्हणजे पूर्ण दोन्ही साइडनेही भाजले जातील, तळले जातील। हे खाली चिटकतात, त्याला आरामात करा। आलटी पलटी करून याला खरपूस असं आपल्याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खरपूस अशी भजी आपली तळलेली आहेत। आता याला आपण काढून घेऊया। बाकीची ही भजी आपल्याला याच प्रकारे पूर्ण काढून घ्यायची आहेत। या तेलामध्ये आपल्याला ही पूर्ण भजी सोडून घ्यायची आहेत। आता यालाही आपण आलटी पलटी करून घेऊया।
आणि खरपूस असे तळून घेऊया। तुम्ही बघू शकता खरपूस तळलेले आहेत, याला काढून घेऊया। मस्त अशी कुरकुरीत मूग डाळीची भजी तयार आहेत। तुम्ही बघू शकता, एकदा तुम्ही ही नक्की ट्राय करा, खायलाही एकदम चविष्ट आणि मस्त लागतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।